यावेळेला जोरकस फटका लगावण्याचा मानस मिड ऑफ मध्ये चांगला क्षेत्ररक्षण आहे. थेट फेक एवढं अपेक्षित. खरं तर फलंदाज डेंजर एंडकडे होता. रोहन आणि विशाल तिडे ही दोन सलामीवीर फलंदाजांची जोडी मात्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसरा चेंडू अवांतर, तिसरा चेंडू अर्थातच दुसऱ्या चेंडूवरती सिंगल, त्यानंतर चौकार, त्यानंतर दुहेरी आणि एकेरी स्वरूपाचे धाव. 5 चेंडूंचा खेळ संपलाय. धावा फलकावरती आल्यात 13 धावा. इथून शेवटच्या चेंडूवरती मोठा फटका खेळून या षटकाला मोठं बनवण्याचा प्रयत्न केला जाणार का? इथे मात्र रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केलाय. पुन्हा एकदा थर्ड मॅन रिझन मधून गोळीच्या वेगानं चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे. या षटकातील हा तिसरा दणदणीत चौकार. तब्बल 3 चौकार, 1 दुहेरी, 1 एकेरी, 2 एकेरी आणि 1 अवांतर स्वरूपाच्या सहाय्यानं आपण या ठिकाणी पाहतोय. विशालच्या बॅटमधून आता मात्र हा, माफ करा, रोहनच्या बॅटमधून मात्र हा चौकार आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. या चौकाराच्या बराबरीनं संघ जाऊन पोहोचलाय. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी झालाय समाप्त आणि धावा फलकावरती मात्र आपण पाहतोय त्या 17 धावा. तर विनंती असेल पंचांना 2 मिनिटं आपण सामना थोडंसं थांबवायचं. आमचे आयोजक, प्रमुख आयोजक या ठिकाणी आपण पाहतोय अभिजितजी खर्जे आणि शरदजी थोरात, साई स्पोर्ट्स आणि DDSR बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे सर्व राहुलजी हजारे साहेब यांच्या संयुक्त विद्यमानानं आयोजित ही स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. खरं तर समाजातील तरुण वर्गाला एकत्रित आणण्यासाठी खेळाच्या माध्यमातून प्रयत्न होणं गरजेचं आणि अगदी सालाबादप्रमाणे गतवर्षी देखील आपण धनगर बिग बॅश प्रीमियर लीग स्पर्धेचं यशस्वी आयोजन याच मैदानावरती पाहिलं. गतवर्षी या स्पर्धांना उदंड असा प्रतिसाद नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून लाभला आणि जे एक स्वप्न आपण या ठिकाणी पाहिलं होतं अभिजितजी खर्जे साहेब आणि त्याचबरोबर शरदजी थोरात साहेब यांच्या माध्यमातून मात्र अथक परिश्रम घेऊन पुन्हा एकदा याच जोशामध्ये आणि उत्साहाच्या वातावरणामध्ये मात्र या स्पर्धांना आपल्याला या ठिकाणी काल सुरुवात पाहायला मिळाली. तमाम सन्माननीय पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये या स्पर्धांचा शुभारंभ आपण काल सकाळच्या सत्रामध्ये पाहिला. काल संपूर्ण दिवसभरामध्ये तब्बल 8 संघांचा समावेश आपण या स्पर्धेमध्ये पाहिला. लीग पद्धतीचे सामने पाहिले. एकूण 12 सामने कालच्या दिवसभरामध्ये आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळाले आणि त्यापैकी 2 संघ जे सेमीफायनलमध्ये आपल्याला नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळाले. आज थोडंसं बिझी शेड्यूल आहे, त्यामुळे खेळाडूंना विनंती आहे की आपलं सहकार्य या स्पर्धांसाठी सर्वाधिक महत्त्वाचं असणार आहे आणि आपल्या सर्वांचं सहकार्य असेल तरी या स्पर्धा मात्र आज आपण वेळेमध्ये पूर्ण करण्यात या ठिकाणी यशस्वी नक्कीच होऊ शकतो आणि आपल्या सर्वांची साथ ही आम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून मिळणार यात मात्र शंका नाही आहे. काही तांत्रिक अडचणी जरूर या ठिकाणी आल्या. सकाळच्या सत्रामध्ये सामन्यांना आपण सुरुवात केली आहे. पहिल्या सत्राचा खेळ या ठिकाणी सुरू आहे. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर कालच्या संपूर्ण दिवसभरामध्ये 12 सामन्यात तब्बल 54 चौकार आणि 56 षटकार, म्हणजे काल चौकारांपेक्षा षटकारांची संख्या ही सर्वाधिक आपल्याला पाहायला मिळाली आणि खरं तर दुपारच्या सत्रामध्ये जर आपण पाहिलं तर षटकारांची संख्या ही सर्वाधिक आपल्याला पाहायला मिळाली. तर गोलंदाजीमध्ये या ठिकाणी होते परिवर्तन. आपल्या वैयक्तिक स्पेलमधील पहिला आणि सांघिक या सत्रातील दुसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज होत आहेत गोलंदाज विक्रांत राजगे. विक्रांत यांच्या हातामध्ये मात्र चेंडू सोपवला गेला आहे. खरं तर पहिल्या षटकामध्ये धावा 17 आल्या आणि तिथून जो दबाव आहे तो दबाव मात्र क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघावरती आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेला रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, सरळ बॅटनं धावा येत असताना रिव्हर्स स्वीप फटका. खरं तर आम्ही म्हणत धोका पत्करला होता. क्षेत्ररक्षणाची एकंदर सजावट पाहिली तर बॅकवर्ड पॉईंट किंबहुना वाईडिश थर्डमॅन रिझनमध्ये एक क्षेत्ररक्षक आहे 30 सर्कलला, शॉर्ट थर्डमॅनला, शॉर्ट फाईन लेगला 2 क्षेत्ररक्षक आपल्याला 30 सर्कलच्या आतमध्ये पाहायला मिळतात. एक्स्ट्रा कव्हर आणि शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर हे 2 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये आपण पाहतोय आणि उर्वरित क्षेत्ररक्षक जवळपास सीमारेषे लगत.
यावेळेला विक्रांतचा हा चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा शरीराच्या दिशेने येणाऱ्या आडव्या बॅटनं चेंडू खेळण्याचा मानस दर्शवला. एक धाव कंप्लीट केली आहे. रिस्की सिंगल. या ठिकाणी डेंजर एंडकडे फलंदाजानं स्वतःला पाहिलं आणि जो आत्मविश्वास होता की होय ही दुसरी धाव मी पूर्ण करू शकतो, त्या आत्मविश्वासानं मात्र त्यानं दुसरी धाव देखील कंप्लीट केली आहे. पण एकेरीला दुहेरीमध्ये परावर्तित करायचं असेल तर पहिली धाव वेगानं घेणं गरजेचं आहे आणि अगदी तेच बेसिक तंत्राचा वापर करत असताना पहिली धाव अतिशय वेगानं घेतली आणि ज्यामुळे थोडंसं फंबल जर का क्षेत्ररक्षकाकडून झालं तर एकेरीला दुहेरीमध्ये परावर्तित केलं जाऊ शकतं. एकूण धावांचा विचार 19 धावा धावफलकावरती आल्यात. यावेळेला जोरकस फटका लगावलाय मिडल ऑफ द बॅट, परंतु एलिव्हेशन नाहीये. क्षेत्ररक्षक चेंडू जज करतायत. अगदी सीमा रेषेलगत टिपला जातोय झेल. विकेट नंबर 1 मैदानाच्या बाहेर फलंदाजी करणाऱ्या संघाच्या संदीप जावळे त्या ठिकाणी या क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. कमालीचं कॉन्सन्ट्रेशन त्यानं एक्झॅक्टली पाहिलं बाउंड्री लाईनचं रूफ कुठे आहे किंवा बाउंड्री रूफ कुठे आहे, त्यानंतर स्वतःला प्लेस केलं, चेंडूवरती कायम नजर ठेवली आणि शेवटच्या क्षणाला मात्र चेंडूवरती ताबा मिळवत असताना विकेट नंबर 1 मैदानाच्या बाहेर जातोय. पहिला फलंदाज रोहन या ठिकाणी बाद झालेत. खरं तर फ्लाइंग स्टार्ट आपल्या संघाला मिळवून दिली होती. पहिल्या षटकामध्ये तब्बल 17 धावा धावफलकावरती आल्या होत्या, ज्यामध्ये 2 चौकार हे विशाल दिडेच्या बॅटमधून. तो विशाल दिडे अजूनही मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि हा असा एक खेळाडू आहे की जो निर्णायक क्षणाला महत्त्वाची फलंदाजी ही आपल्या संघासाठी नेहमीच करताना या खेळाडूला आपण पाहिलंय. एक अतिशय महत्त्वाचा खेळाडू. परंतु रोहन बाद झाल्यानंतर इनॅट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती आपण पाहतोय फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रोहित इनॅट नंबर 3 आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. आज जर या ठिकाणी पाहिलं तर स्पर्धेचा दुसरा दिवस आहे. दुसरा आणि अंतिम दिवस आपल्याला या ठिकाणी लेग बायचा आय थिंक इशारा आहे. तो शरीराचा वेध घेऊन जाणारा हा चेंडू आहे. पण धावा धावफलकावरती सातत्याने येणं गरजेचं आहे. सुरुवात खूप चांगली मिळाली आहे. पहिल्या षटकामध्ये तब्बल 17 धावा धावफलकावरती आल्यात आणि याच धावगतीनं जर धावा धावफलकावरती आल्या तर 68 ही धावसंख्या देखील आपल्याला या ठिकाणी धावफलकावरती पाहायला मिळू शकते. त्यामुळे प्रयत्न असेल याच धावगतीनं धावा धावफलकावरती उभारण्याचा. परंतु कौतुक करावं लागेल विक्रांत राजगे या गोलंदाजाचं देखील. त्याने आत्तापर्यंत कोणत्याही प्रकारचा मोठा फटका खेळण्याची संधी फलंदाजांना दिली नाही आहे आणि याउलट एक सांघिक सफलता मिळवत असताना त्यानं प्रतिस्पर्धी संघाला थोडंसं दबावामध्ये देखील आणलं आहे. आणखीन एक चांगला चेंडू आहे. फुलर लेनचा चेंडू थोडासा उंची जरूर दिली होती. फलंदाजाच्या मनामध्ये लालसा निर्माण करणारा हा चेंडू होता. बैठकी फटका लगावण्याचा मानस शरीराचा वेध चेंडूने घेतला आहे आणि कोणत्याही प्रकारची धाव त्या ठिकाणी मात्र मिळत नाही आहे. वा काहीशी कानमंत्रणा इथे या ठिकाणी जर आपण पाहिलं तर रोहित काडवे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. तिसऱ्या क्रमांकावर खाली नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण विशालला पाहतोय आणि विशाल काहीशी कानमंत्रणा जरूर देत असताना स्वर्गीय दगडू बावदाडे या संघाचा जर आपण विचार केला तर या संघाचे पुरस्कर्ते आहेत लखनजी सुळे आणि धुळाजी जंगम यांचा हा जंबल यांचा हा संघ आपल्याला या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळतोय आणि खूप चांगली संघ बांधणी केली गेली आहे. प्रत्येक खेळाडूची निवड ही त्याच्या गुणवत्तेच्या आधारावरती केली गेली आहे. ज्यावेळेला ऑक्शन सोहळा झाला त्यावेळेला प्रत्येक खेळाडू हा त्याच्या गुणवत्तेच्या अनुसार आपल्या संघामध्ये स्थान दिलं गेलं आणि एक खूप चांगली संघ बांधणी. खरं तर पहिल्या षटकामध्ये 17 धावा आल्यानंतर असं वाटलं की एक उंच भरारी घेताना हा संघ आपल्याला मैदानावरती पाहायला मिळेल. परंतु दुसऱ्या षटकामध्ये कमालीचं कमबॅक राहिलं. दुसऱ्या षटकामध्ये फक्त धावा आल्या 5 आणि या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आपण पाहतोय त्या 22 धावा. एक गडी बाद 22. चांगला असा सामना. हॅलो चेक. तर गोलंदाज क्रमांक 3 वापरण्यात रेड्या इथे घेतला गेलाय. खरं तर हॅलो तर गोलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय बॉलिंग मार्कवरती इथे फिरकीचं जाळं भिडण्याचा प्रयत्न केला जातो. पहिल्या 2 षटकांमध्ये 22 धावा धावफलकावरती आल्यात. धनगर बिग बॅश प्रीमियर लीग 2024 ची ही स्पर्धा मात्र आपण या ठिकाणी पाहतोय. दुसऱ्या पर्वामध्ये ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अभिजितजी खर्जे आणि शरदजी थोरात
यांच्या माध्यमातून आयोजित ही स्पर्धा एक मानाची आणि सन्मानाची स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जातं. खरं तर समाजातील जे गुणवंत खेळाडू आहेत त्या खेळाडूंना एक हक्काचं व्यासपीठ या स्पर्धेच्या माध्यमातून मात्र उपलब्ध करून दिलं जातं आणि त्याचबरोबर समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी खऱ्या अर्थानं तरुण वर्गानं एकत्रित येणं हे सर्वाधिक महत्त्वाचं आहे. आणि याच संकल्पनेतून मात्र या क्रिकेट स्पर्धांचं आयोजन आपल्याला अभिजितजी खर्जे आणि शरदजी थोरात यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. साई स्पोर्ट्स कळंबोली आणि त्याचबरोबर DDSR ग्रुप्स बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांच्या पुरस्कर्ते पदाखाली ही स्पर्धा मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला आडव्या बॅटनं चेंडू खेळण्याचा मानस होता. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा लो राहिला आहे आणि हे चित्र सकाळच्या सत्रामध्ये आपल्याला सातत्यानं पाहायला मिळतं. ड्यू फॅक्टर ॲक्टिवेट असताना विकेटवरचा ओलसरपणा गोलंदाजांना मदत करताना नक्कीच आपल्याला पाहायला मिळतो आणि हेच कारण आहे की नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर जय अहिल्या वसई संघानं क्षणाचाही विलंब न करता प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि स्वर्गीय दगडू बावदाणे संघातील खेळाडूंना मात्र फलंदाजीसाठी या ठिकाणी आमंत्रित केलं. षटक क्रमांक 3 मैदानावरती सुरू आहे. थोडासा आक्रमक खेळ करणं गरजेचं. यावेळेला मात्र स्लॉटमध्ये मिळाला चेंडू आणि त्या चेंडूला भिरकावून दिलाय समोरच्या पार्किंग प्लॉटमध्ये. 6 धावांसाठी षटकार. 6 महत्त्वपूर्ण धावा धावफलकावरती आपण या ठिकाणी पाहतोय. फलंदाजाची बॅट अगदी निर्णायक क्षणाला मैदानाच्या आतमध्ये बोलायला सुरुवात झाली आहे कारण षटक क्रमांक 3 मैदानावरती सुरू आहे. हायवे एंडकडनं गोलंदाजी होत असताना उजव्या हाताच्या फलंदाजांसाठी विशेष फलदायी ही विकेट आपण नेहमीच पाहिली आहे आणि कदाचित याच गोष्टीचा फायदा घेत असताना इनॅट नंबर 3 फलंदाज विशाल समवेत रोहित गाडवे आपल्याला इनॅट नंबर 3 मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात आणि रोहित तर या ठिकाणी विशाल बाद झालेत. रोहन अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहेत. आणखीन एक सिंगल इथे मात्र सेन्सेबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. पण 12th मॅनची देखील तारेवरची कसरत आहे कारण एका संघातील खेळाडू असल्यानंतर त्यांची नावं अगदी तोंडपाठ असतात. परंतु ज्यावेळेला ऑप्शनमधून तुम्ही खेळाडू निवडताना त्यावेळेला 12th मॅनची देखील तारेवरची कसरत आपल्याला पाहायला मिळते. विशाल देडे हा पहिला फलंदाज या ठिकाणी गमावला गेला आणि त्यानंतर रोहन अजूनही आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. मित्रांनो, आम्ही नेहमीच अगदी कालपासून पहिल्या सामन्यापासून आम्ही हीच विनंती करतो की खेळाडूंची इत्थंभूत माहिती आमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे कारण या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूला जवळपास आज जर आपण पाहिलं तर स्पोर्ट्स बायसिकल देऊन या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करणार आहोत आणि जर का खेळाडूंची इत्थंभूत माहिती आमच्याकडे असेल ना तर योग्य खेळाडूला आम्ही ते पारितोषिक नक्कीच या ठिकाणी देऊ शकतो. परंतु इथे मात्र बॅट तळपताना पुन्हा एकदा पाहायला मिळते आहे. यावेळेस आक्रमक फटका येतोय. फलंदाज रोहनच्या बॅटमधून आणखीन एक दमदार षटकार. रोहन या ठिकाणी आहेत. मगाशी विशाल बाद झाले होते. थोडंसं कन्फ्युजन जरूर या ठिकाणी झालं होतं. पण क्रिकेटमध्ये अशा प्रकारे आक्रमक खेळ हे नक्कीच तुमच्या संघाला आणि तुमच्या सांघिक धावसंख्येला एका वेगळ्या उंचीवरती नेऊन ठेवतात. चेंडूची वाट पाहिली जाते. खरं तर फुलटॉसचा चेंडू होता. फुल टोल वसूल केला या चेंडूवरती आणि 6 धावा धावफलकावरती येत असताना एकूण धावांची जर आपण विचारणा केली तर धावा धावफलकावरती मात्र 37. एका चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल करताना फलंदाजी करणारा संघ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. वा इथे जर पाहिलं तर स्वर्गीय दगडू बावदाणे चॅलेंजर्स हा संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. अरविंदजी बावदाणे संघमालक आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर रोहन गर्दडे आयकॉन, त्याचबरोबर रोहित गाडवे आयकॉन प्लेयर आणि संजयजी भोजे स्वामी समर्थ लेजंड आपल्याला या संघामध्ये पाहायला मिळतात. त्याचबरोबर दीपक मोरे असतील, विशाल देडे असतील, प्रवीण नाळे आपल्याला या संघामध्ये पाहायला मिळतात. सुहास मासाळ, स्वप्नील नरुटे, राज पेटकर, स्वप्नील डोबाळे, त्याचबरोबर अरविंद शेळके, अक्षय जोरे, ऋषिकेश लवटे आणि त्याचबरोबर परशुराम लांबोरे देखील या संघामध्ये आहेत. तेजस्वी कांबळे आणि या सर्व खेळाडूंना घेऊन धनगर बिग बॅश प्रीमियर लीग 2024 पर्व दुसरेमध्ये या संघाची या ठिकाणी नक्कीच आखणी केली गेली. या संघाचा जर आपण विचार केला अगदी त्याच वेळेला त्यांच्या विरोधामध्ये आपण जय अहिल्या वसई हा संघ देखील या ठिकाणी पाहतोय ज्यामध्ये लखन सुळे आणि धुळाजी झिंबल यांचा हा संघ आपल्याला या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. खरं तर गजेंद्र दोलताडे आणि आकाश काळे
हे दोन आयकॉन खेळाडू आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात, ज्यापैकी गजेंद्र हे संघनायकाच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. त्याचबरोबर गणेश माने असतील, विक्रांत राजगे असतील, त्याचबरोबर माकुदेव सोलनकर या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. खूप मोठमोठी स्टारकास्ट दोनही संघामध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. त्याचबरोबर अजय जोरे असतील, आनंद येडगे असतील, त्याचबरोबर किसन मरगळे, मोहनराव रूपनवर, सागर भानुसे, संदीप जावळे, विनय माने आणि देवेंद्र काळे या खेळाडूंना घेऊन मात्र या संघाची बांधणी केली गेली आहे. खूप चांगली स्पर्धा मित्रांनो आपल्या सर्वांच्या भेटीला येते आहे. एक मानाची आणि सन्मानाची स्पर्धा म्हणून नक्कीच गतवर्षी या स्पर्धांचं पहिलं पर्व आपण पाहिलं आणि पहिल्या पर्वाच्या अभूतपूर्व यशानंतर मात्र पुन्हा एकदा ही स्पर्धा तुम्हा आम्हा सर्वांच्या भेटीला छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कळंबोलीच्या या भव्य दिव्य मैदानावरती पाहायला मिळते. काल जितके संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाले, सर्व संघांनी या स्पर्धेच्या आयोजनाचं कौतुक केलं. या स्पर्धेच्या माध्यमातून जो खऱ्या अर्थानं उद्दिष्ट आहे की समाजातील जे गुणवान खेळाडू आहेत त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी मात्र अशा प्रकारच्या स्पर्धांचं सातत्यानं आयोजन होत राहणं हे या खेळाडूंच्या मी म्हणेन पुढील भवितव्यासाठी सर्वाधिक महत्त्वाचं आहे. आणि अगदी त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर खेळाच्या माध्यमातून समाजाला एकत्रित आणणं, समाजातील तरुण वर्गाला एकत्रित आणणं हे देखील या स्पर्धे पाठीमागचं सर्वाधिक महत्त्वाचं मी म्हणेन की घटक ठरला. इथे पंचाने इशारा दिलाय की अशा प्रकारे तुम्ही धाव घेऊ शकत नाही. आय थिंक रोहितनं आपली विकेट या ठिकाणी सॅक्रिफाईस केली आहे का? पंचांचा कोणता इशारा नाही आहे. इट्स अ डेड बॉल. ज्यावेळेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू असेल त्यावेळेला दोनही फलंदाज ॲट अ टाईम स्टार्ट घेणं गरजेचं आहे. ही नियमावली आपल्याला पाहायला मिळते आणि या नियमावली अंतर्गत इथे मात्र फलंदाज सेफ आहेत. यावेळेस मोठा फटका खेळला आहे. पाहूया गॅपमध्ये चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक अतिशय दूरवरून चेंडू जज करतायत. कमालीचं क्षेत्ररक्षण. संदीप जावळे जेलच्या खाली येत आहेत. कमालीचं क्षेत्ररक्षण आणि फलंदाज क्रमांक 2 मैदानाच्या बाहेर. संदीपनं या इनिंगमध्ये 2 झेल घेतलेत. 2 फलंदाज बाद झालेत आणि 2ही झेल संदीप जावळेंना घेतलेत. एक जबरदस्त क्षेत्ररक्षक आहेत, खेळाडू तर आहेतच आणि त्यांचा खेळ मात्र आपल्याला खेळाच्या उत्तरार्धामध्ये देखील फलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळेल. परंतु क्षेत्ररक्षण कमालीचं राहिलंय. 2 आघाडीचे फलंदाज या ठिकाणी गमावलेत. इनेट नंबर 4 मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय नवीन फलंदाज सुहास मासाळ. आणखीन एक विस्फोटक, विध्वंसक, आक्रमक, शैलीदार फलंदाज आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. एक आयडियल सिच्युएशन आहे. सुहास सारखे फलंदाज ज्यावेळेला मैदानावरती येतात ना त्यावेळेला ही त्यांच्यासाठी एक आयडियल सिच्युएशन असते. संघासाठी धावा उभारणं हा एकमात्र उद्दिष्ट या खेळाडूचा नेहमीच आपल्याला पाहायला मिळालं आहे. नो पर्सनल परफॉर्मन्स, स्वतःच्या वैयक्तिक खेळाकडे कधीही लक्ष दिलं जात नाही. संघाचं रिक्वायरमेंट काय आहे, संघाला किती धावांची गरज आहे आणि त्यानुसार खेळ मैदानावरती करणं ही ओळख या खेळाडूची. आल्या आल्या मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न. यावेळेला बॅटीचा इनसाइड एज आणि चेंडू मात्र ट्रॅव्हल करतोय शॉर्ट फाईन लेग रिजनमध्ये. 38 सर्कलला हा चेंडू अडवला जातोय. एकूण धावांचा विचार केला तर या एकेरी स्वरूपाच्या धावेनं संघ जाऊन पोहोचलाय 40 धावा धावफलकावरती. खूप चांगली रिकव्हरी या चौथ्या षटकामध्ये आपल्याला 39 रन्स, 39 धावा आहेत. लखन सुळे गोलंदाज, खूप चांगलं कमबॅक पाहायला मिळालं आहे. खरं तर कौतुक करावं लागेल विक्रांतचं, ज्यानं दुसरं षटक हाताळलं. अवघ्या 5 धावांचं हे षटक राहिलं आणि त्यानंतर मात्र लखनचा देखील आपण या ठिकाणी उल्लेख करूया. लखन सुळे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात, ज्याच्यावरती अंतिम षटक स्लॉग ओव्हर हाणामारीचं षटक फेकण्याची जबाबदारी आणि काय कमालीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये केला आहे. आत्तापर्यंत जर आपण पाहिलं तर 4 चेंडू फेकलेत, 1 धाव दिली आहे आणि 1 सांघिक सफलता त्यानं आपल्या नावावरती केली आहे. जबरदस्त कमबॅक राहिला आहे. पहिल्या 2 षटकांमध्ये 22 धावा, तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा 17 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. 39 धावा धावफलकावरती असताना इट्स अ वाईट बॉल. पंचांचा अवांतर चेंडूचा इशारा होतोय. थोडंसं गती भरण्याचा प्रयत्न. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. जास्त काही व्हेरिएशन करण्याची गरज नाही. एकूण धावांचा विचार केला 41 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 41 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकामध्ये 17, दुसऱ्या षटकामध्ये 5, तिसऱ्या षटकामध्ये 16 आणि या षटकामध्ये आतापर्यंत तर 41 धावा धावफलकावरती. 2 षटकांमध्ये 17 धावा आल्यात.
या षटकामध्ये मधल्या षटकात 5 धावा आल्यात. 39 धावा पहिल्या 3 षटकांमध्ये आपण पाहिल्या आणि या षटकामध्ये आत्तापर्यंत जर पाहिलं तर मात्र धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. या 2 धाव्यांच्या बरोबरीनं 43 4 धावा आल्यात. एक अवांतरच्या स्वरूपामध्ये एक सिंगल आणि एक डबल. चांगला कमबॅक राहिला आहे. यावेळेला धीम्या गतीचा चेंडू होता. खरं तर जोरकस फटका लगावण्याचा मानस चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही आहे. शरीराचा वेध चेंडूने घेतलाय. जबरदस्त कमबॅक पाहायला मिळालंय. 4थ्या षटकामध्ये धावा धावफलकावरती येत आहेत. पहिल्या सत्राचा खेळ या ठिकाणी होतोय समाप्त. धावा धावफलकावरती येत आहेत 44 आणि विजयासाठी लक्ष मात्र उभारलं जात आहे ते 45 धावांचं. स्वर्गीय दगडू बावदाडे विरुद्ध जय अहिल्या वसई या 2 संघादरम्यानची लढत मात्र आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पहिल्या सत्राचा इथे खेळ झालाय समाप्त. कुठेही जाऊ नका मित्रांनो, पाहत राहा, ऐकत राहा. धनगर बिग बॅश प्रीमियर लीग 2024 पर्व दुसरे असा गेलो आणि लगेचच पुन्हा परत आलो. तत्पूर्वी पुढील सामना साई स्पोर्ट्स कळंबोली आणि त्यांच्या विरोधामध्ये मात्र 11 टायगर्स हैदराबाद. दोनही टीमच्या कॅप्टन्सला विनंती आहे की या जर आपण या ठिकाणी उपलब्ध असाल तर नाणेफेकीचा कौल केला जाईल. साई स्पोर्ट्स कळंबोली अर्थातच शरदजी थोरात यांना देखील आपण इन ॲक्शन मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत. या स्पर्धेचे सर्व प्रमुख आयोजक त्याचबरोबर अभिजितजी खर्जे देखील आपल्याला आय थिंक इन ॲक्शन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. दोनही युवा आयोजक आहेत. एक जबरदस्त क्रिकेट स्पर्धा आणि जसं आपण मगाशी देखील उल्लेख केला की समाजातील जे खेळाडू आहेत त्या खेळाडूंना मात्र एक हक्काचं व्यासपीठ या स्पर्धेच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलं जातं आणि शिवाय या स्पर्धेच्या निमित्तानं तमाम तरुण वर्गाला एकत्रित आणण्याचं काम करणारी ही स्पर्धा मात्र आपण या ठिकाणी पाहतोय. संपूर्ण
थर्डमॅन सीमा तर या ठिकाणी चौकार आलाय मच निडेड बाउंड्री. या ठिकाणी जर पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती 2 धावा, दुसऱ्या चेंडूवरती चौकार. होय, आम्ही देखील ही स्पर्धा जिंकण्याच्या ईर्षेनं जिद्दीनं या स्पर्धेमध्ये आलोय. यावेळेला वेग भरण्याचा प्रयत्न, दिशेवरचं नियंत्रण या ठिकाणी थोडंसं हरपलं गेलंय. थेट फेकी होते स्ट्रायकिंग एंडला. इट्स अ नो बॉल. मुख्य पंचांचा मात्र या ठिकाणी इशारा येतोय की होय, हा बीमर चेंडू आहे. कमरेच्या उंचीच्या वर फुलटॉस चेंडू हा बीमर चेंडू संबोधला जातो. आणि आजच्या दिवसातील हा पहिला बीमर चेंडू, नो चेंडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. ज्या चेंडूवरती फ्री हिट ही संकल्पना असेल, 1+1 एकूण 2 धावांचा बोनस. आणि त्यानंतर मात्र येणारा चेंडू हा अर्थातच फ्री हिटचा चेंडू. आणि ज्या वेळेला फ्री हिटचा चेंडू येतो ना, एक अतिशय लोकप्रिय समालोचक नेहमी म्हणतात की उघडा डोळे पहा नीट, कारण पुढचा चेंडू आहे फ्री हिट. हा फ्री हिटचा चेंडू. आणि या चेंडूवरती मात्र किती धावा धावफलकावरती उभारल्या जाणार. खरं तर ही परवडी आहे, ही संधी आहे, खुलं लायसन आहे फलंदाजाला. आणि जर का चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये आला तर मात्र येणाऱ्या धावा या संघासाठी सर्वाधिक महत्त्वाच्या असतील. चला, साई स्पोर्ट्स कळंबोली आणि 11 फायटर्स हैदराबाद या दोनही टीमच्या संघांना विनंती. काल अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून संघ आपण पाहिले. आज महाराष्ट्र राज्याच्या पलीकडे जाऊन हैदराबादचा संघ देखील आपल्याला पाहायला मिळतोय. खेळाडू जरी महाराष्ट्रातील असले तरी 11 फायटर्स हैदराबाद हे त्या संघाचं नाव आहे. इथे मात्र लोअर फुलटॉसचा चेंडू होता, फ्री हिटचा हा चेंडू. आणि फलंदाजाला देखील माहिती आहे की होय, मी या चेंडूवरती बाद होऊ शकत नाही. केवळ आणि केवळ धावबाच्या स्वरूपामध्ये, रनआउटच्या स्वरूपामध्ये फ्री हिटवरती विकेट ही संकल्पना आहे. या व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारे फलंदाज हा बाद ठरू शकत नाही. आणि त्यामुळे सिंगल या ठिकाणी धावफलकावरती अंकित केली जाते. अगदी भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यामध्ये देखील अशाच प्रकारचं काही चित्र आपण पाहिलं होतं. एक अविस्मरणीय तो सामना आपल्याला पाहायला मिळाला, जिथं विराट कोहलीनं मात्र तमाम क्रीडा रसिकांची मनं जिंकली होती. आणि फक्त मनं नाही तर तो सामना देखील त्यानं जिंकला होता. अगदी त्याला देखील फ्री हिटचा चेंडू मिळालेला आणि त्या चेंडूनं बेल्स डिसलॉज केल्या होत्या, यष्ट्यांचा वेध घेतला होता. परंतु फ्री हिट या संकल्पनेवरती धावा धावफलकावरती अंकित केल्या जातात. यावेळेला आउटसाईड द ऑफस्टमचा चेंडू होता, हलक्या हाताने स्टिअर करण्याचा प्रयत्न. या अगोदर देखील अशाच प्रकारच्या एका चेंडूला केवळ दिशा देण्यामध्ये फलंदाज यशस्वी ठरले होते आणि 4 महत्त्वपूर्ण धावा धावफलकावरती आल्या होत्या. याही चेंडूवरती त्याच प्रकारचा मी म्हणेन की प्रयत्न फलंदाजाच्या माध्यमातून केला गेला. मात्र बॅटरीचा इनसाईड एज घेऊन चेंडू फक्त आणि फक्त यष्टीरक्षकापर्यंत ट्रॅव्हल झाला. चांगलं कमबॅक करावं लागेल. धावा जर डिफेंड करायचे असतील तर मात्र विकेट सातत्यानं तुम्हाला उभाराव्या लागतील. आणि इथे मात्र आली आहे विकेट, कारण मच नीडेड
तर गजेंद्र तोलताडे आणि कृष्णा मरगळे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. यावेळेला हात खुले करण्याची संधी मिळते आहे आणि चेंडूला मात्र भिरकावून बरेचसे टेनिस क्रिकेटचे जे खेळाडू आहेत ना ते या प्रकारचा फटका खेळताना आपल्याला पाहायला मिळतात आणि या फटक्याला टेनिस क्रिकेट विश्वामध्ये एक वेगळं नाव आहे आणि तो नाव म्हणजे द ग्रेट लिजेंडरी क्रिकेटर अर्थातच कृष्णा शॉतपुते. अगदी महाराष्ट्र टेनिस क्रिकेट विश्वाचा कोहिनूर हिरा म्हणून ज्या खेळाडूची ओळख आहे आणि ISPL इंडियन स्टेट प्रीमियर लीग नावाची जी टेनिस क्रिकेट विश्वातील सर्वात मोठी स्पर्धा येते या स्पर्धेमध्ये या खेळाडूवरती तब्बल 11 लाखाची बोली लागली आणि त्या संपूर्ण ISPLमध्ये आय थिंक करण अंबाला हा सर्वाधिक महागडा खेळाडू ठरला ज्याच्यावरती 27 लाखाची बोली लागली आणि तो मुंबईच्या संघामध्ये आहे. माझी मुंबई नावाचा संघ आहे आणि एक मुंबईकर म्हणून आपल्यासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. एक टेनिस क्रिकेट विश्वातील सर्वच खेळाडूंना एक नवीन प्लॅटफॉर्म आणि कदाचित येणाऱ्या काही वर्षांमध्ये आपल्याला या बिग बॅश धनगर बिग बॅश प्रीमियर लीगमधील देखील काही खेळाडू त्या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतील आणि त्या दिवशी खऱ्या अर्थानं या स्पर्धा आयोजित करण्याचं जे प्रमुख उद्दिष्ट आहे ना ते सफल झालेलं आणि याचं संपूर्ण श्रेय जर कोणाला जाईल ना तर अभिजितजी खर्जे आणि शरदजी थोरात दादांना. तर दोघांचंही आपण विशेष कौतुक करूया. खूप सारी मेहनत आहे. तर साई स्पोर्ट्स कळंबोली आणि 11 टायगर्स हैदराबाद या दोन संघादरम्यान नाणेफेकीचा कौल केला जाईल. SB खर्जे साहेबांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी या पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कौल करायचा आहे. खरं तर SB खर्जे साहेबांचे देखील कालच्या सकाळच्या सत्रापासून या व्यासपीठावरती आपल्याला उपस्थिती लाभली आहे आणि फक्त उपस्थित नाही आहेत तर या आयोजनामध्ये मुख्य व्यासपीठाची जबाबदारी ही देखील ते आपल्यावरती घेत आहेत. आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचं यथोचित स्वागत सन्मान आणि अगदी त्याच वेळेला सर्व पाहुण्यांना मात्र ते अगदी मानाने आणि सन्मानाने या व्यासपीठावरती स्थानापन्न करतायत. तर धन्यवाद सर, आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक आभार. यावेळेला मात्र जाऊया डीपमध्ये. क्षेत्ररक्षक आहे तैनात. सिंगल मात्र धावफलकावरती अंकित केली जाते. एकूण धावांचा विचार केला तर 2 षटकांचा वाजवी खेळ या ठिकाणी संपलाय. 18 धावा धावफलकावरती आल्या. तुलना करायची झाली तर पहिल्या सत्रात 2 षटकात 22 धावा धावफलकावरती होत्या आणि या षटकात या सत्रात जर आपण पाहिलं तर धावा धावफलकावरती आल्या टोटल 19 धावा धावफलकावरती आल्यात. 19 रन्स ऑन द स्कोर कार्ड. म्हणजेच चेंडू आणि धावांचं जर आता इक्वेशन आपण पाहिलं तर शेवटचे 12 चेंडू शिल्लक आहेत. विजयासाठी लक्ष्य 45 धावांचं म्हणजे अजूनही 12 चेंडू आणि 26 धावांची गरज. 12 बॉल 26 रन्स रिक्वायर्स टू विन हे इक्वेशन आहे. प्रतिषटक 13च्या सरासरीनं तुम्हाला धावा धावफलकावरती उभारायचे आहेत आणि ही वेळ आहे की जिथे सामन्यामध्ये जर का तुम्हाला भक्कम स्थितीमध्ये जायचं असेल तर या षटकामध्ये हात खुले करण्याची संधी नक्कीच तुम्हाला साकारावी लागेल. आणि अगदी त्याच वेळेला प्रतिस्पर्धी संघाचा जर आपण विचार केला तर या संघाकडे देखील हीच एक संधी आहे की या षटकामध्ये तुम्ही आपला सर्वोत्तम पर्याय वापरा. कारण LIG एंडकडनं ज्यावेळेला मारा होतो त्यावेळेला ही विकेट डावखुऱ्या हाताच्या फलंदाजासाठी विशेष उपयुक्त मानली जाते. परंतु हायवे एंडकडनं ज्यावेळेला गोलंदाजी होते अर्थातच समालोचन कक्ष एंडच्या दिशेनं त्यावेळेला ही विकेट मात्र उजव्या हाताच्या फलंदाजासाठी विशेष मदतगार आपल्याला या मैदानावरती नक्कीच पाहायला मिळते. हळूहळू आपण दुपारच्या सत्राकडे वळतो आहोत. घड्याळाची वेळ आपल्याला दर्शवते 10:05 या ठिकाणी आपल्याला घड्याळाची वेळ दर्शवते आणि जसजसं आपण स्पर्धेमध्ये दुपारच्या सत्रात जाऊ ना काल देखील आपण पाहिलं तर तब्बल 54 चौकार आणि 56 षटकार पाहायला मिळाले. म्हणजेच चौकारांची संख्या षटकारांची संख्या ही चौकारापेक्षा सर्वाधिक पाहायला मिळाली. तर या दरम्यान आपण पाहतो आमच्या मुख्य मंचावरती SG खर्जे साहेब आणि शिवाजी वाघमोडे साहेबांचं देखील या मंचावरती शुभागमन झालंय. तर
हॉल तर नवीन फलंदाज संदीप जावळे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. यावेळेला मात्र विकेट आली आहे. विकेट आल्यानंतर नेहमी दबाव हा आपण फलंदाजी करणाऱ्या संघावरती पाहतो, परंतु इथे मात्र दबावाला बळी न पडता आपला स्वाभाविक खेळ मैदानावरती साकारावा लागेल. या सामन्यामध्ये जर का तुम्हाला शिरकाव करायचा असेल ना, तर या षटकामध्ये 12 किंवा 15 धावा या धावफलकावरती उभारणं नितांत गरजेचं, कारण शेवटच्या षटकामध्ये तुम्ही जास्त धावा ठेवू शकत नाही, कारण दोनही उजव्या हाताचे फलंदाज आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. त्यामुळे ही योग्य वेळ आहे एक्सेलरेट करण्याची, आणि जर का योग्य वेळेला तुम्ही या ठिकाणी एक्सेलरेट करू शकलात तर मात्र सामन्यामध्ये इथे जोरकस फटका लगावण्याचा मानस. चेंडू बऱ्याच कालावधी हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू जज करतायत, कंप्लीट केला जातोय झेल, आणि आणखीन एक विकेट. कडे 4 धावांसाठी या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मच निडेड बाउंड्री, चमकार येणं गरजेचं होतं, कारण विकेट्स आल्या होत्या. आपण उल्लेख केला की या षटकामध्ये धावफलकावरती येणं गरजेचं आहे, परंतु या विपरीत जर पाहिलं तर पहिल्या 3 चेंडूमध्ये 2 विकेट्स गमावल्या होत्या. आणि सूरज जणू या ठिकाणी आल्या आल्या आक्रमकता मैदानावरती सिद्ध करतोय. याही वेळेला चेंडू परफेक्टली मिडल आणि 1 बाउन्स सीमारेषेच्या पलीकडे. थोडंसं स्पीडअप करायचं खेळाडू, प्लीज थोडंसं सहकार्य करा. आज स्पर्धेचा दुसरा आणि अंतिम दिवस आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये सन्माननीय पाहुण्यांचं शुभागमन, त्यांचा यथोचित मान सन्मान, पारितोषिक वितरण सोहळा, 2 सेमीफायनल, 1 मेगा फायनल, बऱ्याचशा कार्यक्रमांची रेलचेल आहे. त्यामुळे या खेळाडूंना विनंती असेल की जितका वेळ आपण सकाळच्या सत्रामध्ये वाचवू ना, तितक्या चांगल्या आणि जास्त षटकांचे सामने आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. इथे सूरजनं जणू मी म्हणेन विजयाचं किरण दाखवलंय की काय. आज नैसर्गिक सूरज जरी थोडासा लपंडाव आपल्याला पाहायला मिळत असला तरी या सूरजनं मात्र 2 बॅक टू बॅक चौकार त्याच्या बॅटमधून दाखवले आहेत, आणि निर्णायक क्षणाला आलेले हे चौकार सामन्यामध्ये कुठेतरी संघाला पुन्हा एकदा शिरकाव करण्याची संधी मिळवून देते. यावेळेला लेगस्टिकवरती पिच होणारा चेंडू आहे. टप्पा पडल्यानंतर चेंडू सरळ निघाला, पंच आमच्या दिशेनं वळालेत. दोन्ही हात जमिनीलगत समांतर करताना मात्र अवांतर चेंडूचा इशारा होतोय. आणखीन एक अतिरिक्त धावफलकावरती 29 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 29 धावा धावफलकावरती येत आहेत. 3 फलंदाज या ठिकाणी आघाडीचे गमावलेत. 29 धावा धावफलकावर, विजयासाठी लक्ष आहे 45 धावांचं. यावेळेला मात्र सरळ चेंडू समोरच्या दिशेनं खेळण्याचा मानस होता. क्षेत्ररक्षक वेगानं चेंडूवरती आला. खरं तर गोलंदाजानं हा झेल घेणं अपेक्षित होतं, परंतु शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षकनं सांगितलं की इट्स माय कॅच, आणि शेवटच्या क्षणाला मात्र चेंडूवरचं नियंत्रण हरपलं गेलं. एकूण धावा धावफलकावरती एकवटल्या गेल्या. या चेंडूवरती सिंगल एकेरी स्वरूपाची धाव, आणि एकेरी स्वरूपाच्या धावेनं सूरजनं पुन्हा एकदा स्ट्राईक मात्र आपल्या
आपल्याकडे ठेवली आहे. 3 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. धावा धावफलकावरती आपण पाहतोय 30. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी 15 धावांची गरज. 6 बॉल 15 रन्स रिक्वायर्स टू विन. खरं तर 12 चेंडू 26 धावांची गरज होती. या षटकामध्ये 11 धावा आल्या. 2 विकेट्स गमावल्यानंतर असं वाटलं की संघ थोडासा बॅकफुटवर आपल्याला पाहायला मिळतोय की काय. 2 ताकदवर संघादरम्यानची लढत आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. जय अहिल्या वसई विरुद्ध स्वर्गीय दगडू बावदाणे या 2 संघादरम्यानची लढत आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. परंतु मित्रांनो कुठेही जाऊ नका, कारण यानंतरची लढत असणार आहे साई स्पोर्ट्स DDSR कळंबोली आणि त्यांच्या विरोधामध्ये मात्र 11 फायटर्स हैदराबाद. अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून खेळाडू आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळालेत. एका राज्य पातळीवरची ही स्पर्धा आपण म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही आहे. आणि 11 फायटर्स हैदराबाद संघाचा जर आपण विचार केला तर अगदी महाराष्ट्राच्या बाहेरून देखील काही खेळाडू जे नोकरी व्यवसाय किंवा उद्योगधंद्याच्या निमित्तानं परराज्यामध्ये स्थायिक झालेले आहेत, तेथील आमचे समाज बांधव आणि त्यांना घेऊन एक संघ देखील या ठिकाणी बनवला गेला. आणि 11 फायटर्स हैदराबाद हा संघ देखील आपल्याला पाहायला मिळतोय. येत्या काही दिवसातच अर्थातच 7, 8, 9, 10 आणि 11 या 5 दिवसांमध्ये आम्हाला देखील आंध्र प्रदेश सेल्लोर या ठिकाणी जाण्याची संधी मिळाली आहे. आणि समालोचनाच्या माध्यमातून तिथे मराठी समालोचन करण्याची संधी देखील मिळाली आहे. आणि ही संधी नक्कीच आपण मराठीचा आवाज देखील त्या ठिकाणी तुमताना आपल्याला ऐकायला मिळेल. तर मंचावरती उपस्थित सन्माननीय पाहुण्यांचा आपण करूयात यथोचित स्वागत आणि सन्मान. आणि हा सन्मान करण्यासाठी मी SB सरांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान मंचावरती करायचा आहे. आमचे उपस्थित विलासजी वाघमोडे साहेब असतील, त्याचबरोबर आमचे खर्जे सर असतील. आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. Incoming voice. पहिल्या चेंडूवरती इथे मात्र षटकार लगावला गेला. गोलंदाज आहेत व चेंडूची मागणी मैदानाच्या आतमध्ये होते. स्वयंसेवकांना विनंती आहे, खरं चेंडू मैदानाच्या बाहेर गेलाय आणि जुन्या चेंडूची मागणी किंवा नवीन चेंडूची मागणी मैदानाच्या आतमध्ये होते. तर इथे विलासजी वाघमोडे साहेब ज्येष्ठ समाजसेवक आणि समाजाच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये मी म्हणेन त्यांची उपस्थिती आपल्याला नेहमीच लाभते. तर विलासजी वाघमोडे साहेबांचं या ठिकाणी यथोचित स्वागत सन्मान आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर आपण जाऊयात खर्जे सरांचा या ठिकाणी आपण सन्मान करणार आहोत. आज खरं तर आपला अमूल्य वेळ खर्च करून या स्पर्धेला सरांची देखील आपल्याला उपस्थिती पाहायला मिळते. शिक्षण क्षेत्रामध्ये असताना उल्लेखनीय कामगिरी राहिली आहे. अनेक भविष्यातील विद्यार्थी घडवण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून केलं गेलं. आणि संजयजी खर्जे सरांचं आपण यथोचित स्वागत आणि सन्मान या मंचावरती पाहतोय. समाजासाठी नेहमीच तत्पर आणि अशा ठिकाणी जर आपण पाहिलं तर आवर्जून आपला अमूल्य वेळ खर्च करून सरांची या ठिकाणी उपस्थिती आपल्याला लाभली आहे. पुढील सन्मान आपण घेणार आहोत लवटे साहेबांचं, वाघमोडे साहेबांचं. येस, वाघमोडे साहेब या ठिकाणी आपल्याला मंचावरती पाहायला मिळतात. आपला अमूल्य वेळ खर्च करून साहेबांची देखील आपल्याला उपस्थिती लाभली आहे. व समाजाचं एखादं आयोजन, मग ते कला क्षेत्र असो, क्रीडा क्षेत्र असो, व्यवसाय क्षेत्र असो किंबहुना राजकीय कार्यक्रम असो, या सन्माननीय पाहुण्यांची मात्र सातत्यानं उपस्थिती आपल्याला या मंचावरती नक्कीच पाहायला मिळते. याही वेळेला मोठा फटका खेचला गेला आहे. खरं तर सामना रंगतदार येतोय, कारण सूरज जेव्हापासून मैदानावरती आले आहेत ना, चौकार षटकारांची आतषबाजी. या ठिकाणी नक्कीच मंचावरती पाहणार आहोत. काल देखील ज्यांची उपस्थिती आपल्याला या मुख्य मंचावरती संपूर्ण दिवसभर पाहायला मिळाली. स्पर्धा म्हटलं ना की आवर्जून हे क्रीडाप्रेमी लोक आपल्याला सातत्यानं व्यासपीठावरती पाहायला मिळतात. या मैदानावरची कोणतीही स्पर्धा असो, लवटे साहेबांची नेहमीच उपस्थिती आपल्याला लाभली आहे. एक क्रीडाप्रेमी, क्रिकेट या खेळाबद्दल विशेष आकर्षण त्यांच्यामध्ये आणि नेहमीच क्रिकेटसाठी त्यांचं पाठबळ आपल्याला पाहायला मिळालं आहे. येणारे 3 चेंडू शिल्लक, 2 धावांची गरज. 3 चेंडू 2 धावा, या प्रकारचे निर्धाव चेंडू तुम्हाला फेकावे लागतील. तुमच्या क्रिकेटिंग करिअरमधील
सर्वोत्तम स्पेल मात्र तुम्हाला हाताळावं लागेल. कालच्या पहिल्या सामन्यामध्ये आपण 6 चेंडू 6 धावा डिफेंड होताना पाहिल्या होत्या, जिथं समीकरण शेवटच्या एका चेंडूवर 2 धावांचं होतं. आणि इथून जर का हा चेंडू निर्धाव आला तर कालच्या पहिल्या सामन्याप्रमाणेच आपल्याला चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळू शकतं. परंतु चेंडू निर्धाव फेकणं तितकी सोपी गोष्ट नाही आहे, कारण समोर फलंदाज सूरज आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. यावेळेला फुलर लेंथचा चेंडू होता. सेन्सेबल क्रिकेट, मनगडाच्या साह्यानं केवळ चेंडू वळवलाय. डीप मधून क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूवरती येणार तोपर्यंत मात्र कंप्लीट केली जाते दुसरी धाव. आणि अवघा एक चेंडू शिल्लक असताना संघाचा विजय साकारला जातोय. विजेत्या संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि त्याचबरोबर सूरज, आपण यायचंय, आपण आहात